नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता मिळवा मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात। आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हीटर, ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलार सिस्टम स्थापित करून देणारी नामांकित कंपनी। आमची वैशिष्ट्ये: महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी, आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी, छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य, विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था, प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य, 3 किलोवॅट पासून 10 किलोवॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध। आमचा पत्ता: आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हीटर, ग्रीन एनर्जी सोल्युशन, मंठा अंबड बायपास, कृष्णा मॉल समोर, कृष्णकुंज कॉलनी, शॉप नंबर 1, जालना। संपर्क: श्री अतुल देशमुख, 8888555525 आणि रवि तौर, 9022952215। जुना जालना भागातील सतकर नगरात किरायाने घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून तो उद्ध्वस्त केलाय। या कारवाईत 3 युवकांसह 4 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली आहे। जुना जालना भागातील सतकर नगरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी खात्री करून संबंधित ठिकाणी डमी ग्राहक पाठवले। त्यात संबंधित घरात कुंटणखाना सुरू असल्याचं दिसून आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला। त्यात हे घर जय दीपकचंद राऊत यांच्याकडून किरायाने घेऊन त्यात एक महिला हा व्यवसाय चालवत असल्याचं स्पष्ट झालंय। तसेच पोलिसांनी घराच्या वेगवेगळ्या रूमची झडती घेतली असता त्यात सचिन सुभाष जाधव, बाबूलाल खिमाराम चौधरी आणि सचिन अंकुश खोमने या तिघांसह 2 पीडित महिला मिळून आल्या आहेत। त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून ताब्यातील तिघांसह एका महिलेविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, अंमलदार पवरे, वाघ, गव्हाणे, खार्डे, वाघमारे, राठोड, पटेल, श्रीवास, क्षीरसागर, काळे, महिला कर्मचारी काकस, काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। जालना शहर महानगरपालिकेतील कचरा संकलन करणाऱ्या सध्या 9 घंटागाड्या बंद असल्यामुळे अडचणी येत आहेत। 41 घंटागाड्या सुरू असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी मात्र शहरातील प्रत्येक भागात घंटागाड्या पोहोचत नसल्याचं समोर आलंय। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील कचरा 50 घंटा गाड्यांच्या माध्यमातून संकलित करण्यात येतो। मात्र सध्या स्वच्छता विभागाच्या ताब्यात असलेल्या 50 पैकी 9 घंटा गाड्या बंद आहेत। त्यामुळे कचरा संकलन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला अडचणी येत आहेत। तर शहरातील अनेक भागात घंटागाड्या येत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे। असं असलं तरी शहरातील कचरा वेळेत उचलला जात असल्याचा दावा महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून केला जातोय। आता आपल्या महानगरपालिकेमध्ये किती घंटागाड्या एकूण आहेत, किती कार्यरत आहेत आणि काही सध्या नागरिकांची ओरड होती की घंटागाड्या आपल्या वार्डामध्ये येत नाहीत कचरा संकलन करण्यासाठी। आपल्या महानगरतर्फे शहरामध्ये संपूर्ण एकूण 50 घंटागाड्या आहेत। पैकी 41 घंटागाड्या ह्या सध्या चालू आहेत आणि किरकोळ कामासाठी 4 घंटागाड्या नादुरुस्त आहेत आणि 4 घंटागाड्या 5 घंटागाड्या ह्या थोडं मेजर कामासाठी आहेत। तर 4 गाड्या ह्या उद्याच म्हणजे वार्डामध्ये येतील, ते कार्यरत होतील आणि 5 गाड्या ज्या आहेत त्या एक 4 ते 5 दिवसामध्ये ते पण येऊन जातील, म्हणजे संपूर्ण गाड्या कार्यरत होऊन जातील। नागरिकांची ओरड होती की घंटागाडी संकलन करत नाही कचरा। घंटागाडी ही डोर टू डोर जाते, परंतु
कसं आहे की ते गाडी त्यांच्या वेळेनुसार त्यांना पाहिजे असते, पण त्या वेळेनुसार ती गाडी पोहोचत नाही तिथं आणि मग नागरिक ते कचरा रस्त्यात फेकून देतात आणि त्यांना सांगता येतं की मग गाडी घंटागाडी आली नाही, पण ॲक्च्युली घंटागाडी ही संपूर्ण प्रभात फिरते. आता 5-7 गाड्यामुळं म्हणजे 7-8 गाड्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे, तर ते आम्ही लगेच 4 तर उद्याच करतो, म्हणजे आज येतील दुरुस्त होऊन आणि 4-5 जे आहे ते 4-5 दिवसामध्ये होऊन जातील सगळ्या. काही नवीन ट्रॅक्टर वगैरे आलेत आमच्याकडे परत स्वच्छतेसाठी 4 नवीन ट्रॅक्टर आलेले आहेत की जिथं काही मेजर अड्डे आहेत तर ते तिथला कचरा संकलन करण्यासाठी काही ते 4 ट्रॅक्टरद्वारे स्वतंत्र कचरा संकलन करण्यात येईल की जेणेकरून घंटागाडीचा काही जो लोड रस्त्यावरती कचरा येतो तो रस्ता कचरा त्याच्यामध्ये भरला जाईल. प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने MC न्यूजचे जालना ब्युरो चीफ साहिल पाटील यांना युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. पत्रकार दिनानिमित्त सोमवारी प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या वतीने शहरातील भारती लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, महेश जोशी यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. PCM जिल्हारत्न पुरस्काराने विजयकुमार सकलेच्या ज्येष्ठ पत्रकार म्हणून गुलाब पाटील, लियाकत अली खान, विनायक दहातोंडे, मंठा येथील बाबासाहेब कुलकर्णी, बद्रीनाथ टेकाळे यांचा सन्मान करण्यात आलाय. तर युवा पत्रकार पुरस्काराने साहिल पाटील यांच्यासह उमेश वाघमारे, अतुल खरात, संतोष भुतेकर यांना देखील सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 7 कलमी कृती कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज रोजी महानगरपालिकेत सर्व विभागातील विविध कार्यालयाची स्वच्छता आणि साफसफाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार 7 कलमी कृती कार्यक्रमानुसार सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिलाय. यानुसार आज रोजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात साफसफाई अभियान राबवले गेले. यावेळी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील विविध विभागातील आणि परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये अनावश्यक कागदपत्रे काढून टाकून विविध विभागाची स्वच्छता करण्यात आली आहे. आज रोजी स्थानिक सुट्टी असताना सुद्धा आपण आपले कार्यालय सुरू ठेवून कार्यालयाची स्वच्छता करून घेत आहोत, असं उपायुक्त नंदा गायकवाड यांनी MC न्यूजशी बोलताना सांगितलं आहे. स्वच्छता अभियान राबवलं जाते, काय अभियान आहे? नमस्कार, मी नंदा गायकवाड, उपायुक्त महानगरपालिका जालना. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सामान्य नागरिकांचे जीवन सुकर कसे होईल म्हणजे ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेमधून त्यांनी एक 7 कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये त्यापैकी एक आहे की आपल्या कार्यालयातील स्वच्छता करणे, कार्यालयामध्ये जे काही अनावश्यक कागद पेपर्स आहेत तर ते काढून टाकणे, त्यानंतर आपले जे जुने वाहनं असतात त्यांचं निर्लेखन करणे, तसेच कार्यालयाचे संकेतस्थळ हे सुद्धा अद्ययावत ठेवणे, जी माहिती आपण माहितीच्या अधिकाराअंतर्गत देऊ शकतो अशी माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध करून देणे, जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल आणि त्यांना वेगळ्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. तर आणि त्याचबरोबर इतरही आहेत की जे नागरिक आपल्या कार्यालयात भेट देतात तर त्यांच्यासाठी पाण्याची वगैरे व्यवस्था करणे, अशा बऱ्याचशा गोष्टींचा त्याच्यात अंतर्भाव आहे. तर त्यापैकी जे आहे की कार्यालयाची स्वच्छता, तर त्या कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी आपण आज आपली स्थानिक सुट्टी असताना देखील कार्यालय चालू ठेवलेलं आहे आणि आपण आपल्या कार्यालयाची स्वच्छता करून घेत आहोत. यामध्ये कार्यालयातील धूळ झटकणे किंवा जाळे काढणे, झाडून काढणे, आपल्या संचिका व्यवस्थित ठेवणे या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे. वाढत्या द्वेष आणि ध्रुवीकरणाचे चिन्हांकित केलेल्या काळात ऑल इंडिया रझा अकादमीची देशभरात प्रेम, बंधुता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी सतत कार्य करत आहे, असे ऑल इंडिया रझा अकादमीचे अध्यक्ष मौलाना सईद नूरी यांनी सांगितलं आहे. बुधवारी सय्यद अहमद शेर सावर दर्ग्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना सईद नूरी म्हणाले की त्यांना ठाम विश्वास आहे की देशातील परिस्थिती सुधारेल आणि सर्व समुदायातील लोक शेवटी शांततेने जगतील. त्यांनी प्रार्थनास्थळे कायदा 1991ची अंमलबजावणी करण्यावर भर दिलाय आणि जातीय सलोखा राखण्यासाठी त्याचे महत्त्व पटवून दिले. नूरी यांनी रझा अकादमीची प्रार्थनास्थळे कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ता म्हणून भूमिका मांडली, ज्यामुळे मशिदी आणि दर्ग्यांच्या सर्वेक्षणाला स्थगिती मिळाली आहे. 5 सप्टेंबर 2025 रोजी मुस्लिम 1520 ईद
उल मिलाद उन नबी प्रेषित मुहम्मद यांची जयंती साजरी करण्याची तयारी करत असताना नूरी यांनी या प्रसंगी स्मरणार्थ अकादमीच्या देशव्यापी कार्यक्रमाचे तपशील दिले। उपक्रमांमध्ये मोफत वैद्यकीय शिबिरे, अन्न आणि औषधाचे वाटप, वृद्ध आश्रमांना भेटी देणे यांचा समावेश आहे। ते म्हणाले की एकट्या मराठवाडा विभागात पवित्र कुराणाच्या 1000 प्रती यापूर्वीच देण्यात आल्या आहे। याशिवाय पैगंबरांच्या चरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नूरी यांनी ऑल इंडिया मिलाद काउन्सिलच्या स्थापनेची घोषणा देखील केली आहे, ज्याचा उद्देश सांप्रदायिक एकता वाढवणे, पैगंबर मुहम्मद यांची शिकवण आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करणे अशी आहे। स्थानिक आघाडीवर जिल्हाध्यक्ष जमील अहमद रझवी यांनी 7 आणि 8 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या हजरत शेर सवार यांच्या वार्षिक उर्साची माहिती दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी 8 जानेवारी ही स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मौलाना अब्बास रझवी, जफरुद्दीन अब्दुल रहमान झिया, मुन्नावर खान, सय्यद साजिद अली यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती। जो मदरसे के हैं, जो स्कूल के हैं, जो कॉलेज के हैं, उनको किताबों की ज़रूरत होती है, फीस की ज़रूरत होती है और ड्रेस की ज़रूरत होती है। तो इंशाअल्लाह ताला इस पर भी काम किया जाएगा और लोगों को मुतवज्जे कराया जाएगा कि ये ज़रूरी नहीं है कि आप पूरे मोहल्ले के बच्चे को दें या पूरे स्कूल के बच्चों को दें। अगर हम अपने घर पर तवज्जो दें कि ये हमारे भाई का बच्चा है या हमारी बहन का बच्चा है या हमारे पड़ोसी का बच्चा है, इस तरीके से अगर एक बच्चे को भी हम उसकी किफ़ालत कर सकते हैं तो हमको किफ़ालत करना चाहिए और उस बच्चे को पढ़ाई लिखाई में आगे बढ़ाना चाहिए कि इससे अच्छा वो किसी मजहब का हो, इसका फ़ायदा सबको पहुँचता है। ये किसी एक मजहब को फ़ायदा नहीं पहुँचता, सबको फ़ायदा पहुँचता है। लिहाजा तालीम की तरफ भी खास तवज्जो दी जा रही है। इसी तरीके से अभी रज़ा एकेडमी भिवंडी की जानिब से गुज़िश्ता 30 दिसंबर को वहाँ पर ओल्ड एज होम जो है, जहाँ पर हिंदू, मुसलमान, मर्द, औरत सब को वो वहाँ रहते हैं, उनको कम्बल तक़सीम किया गया। वहाँ पर जाकर इसी तरीके से वहाँ पर भिवंडी में हजरत हाफिज जी साहब रहमतुल्लाह ताला अलैह बाबा हाफिज जी हैं, उनकी मदार के पास लाइन लगाकर गरीबों को रज़ा एकेडमी भिवंडी के जो हमारे अवैस कुरैशी साहब हैं, इन्होंने तक़सीम किया। अल्लाह ताला इनको जज़ाए खैर अता फरमाए। और इनका और भी मंसूबा है कि हमारे मरकज़ से जो भी ऐलान होगा इंशाअल्लाह ताला हम उस पर अमल करेंगे। इसी तरीके से हम ये चाहते हैं कि जितने भी मुस्लिम ममालिक हैं दुनिया भर में, उन सब को रज़ा एकेडमी ऑल इंडिया मिलाद काउंसिल की जानिब से मेल किया जाएगा, ख़त भेजा जाएगा, मकतूब भेजे जाएंगे उनको कि आप अपने मुल्क में हुजूर के नाम से यूनिवर्सिटी बनाएं, हुजूर के नाम से लाइब्रेरियाँ बनाएं, हुजूर के नाम से मुसाफिर खाने बनाएं, हुजूर के नाम से यतीम खाने बनाएं। जो भी कार खैर आप कर सकते हैं वो हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के नाम से आप करें। और हम अपनी हुकूमत से भी ये गुजारिश करेंगे कि हुजूर के 1500 साल आने पर हुजूर के नाम से डाक टिकट भी जारी किया जाए कि वो एक यादगार चीज़ रहेगी कि हुजूर के नाम पर हिंदुस्तान में डाक टिकट जारी हुआ था। और इस तरीके से और भी प्रोग्राम जो हमारे एक ये है कि जो भी बच्चा अभी जिसकी विलादत हो, हुजूर के नाम की मुनासिबत से हर मुसलमान अपने बच्चे का नाम मोहम्मद रखे। ये भी एक मंसूबा और प्रोग्राम बनाया गया है। इसके साथ साथ कुरान शरीफ, ट्रेसिंग कुरान शरीफ का भी इजरा किया जा रहा है कि जो ट्रेस उस पर यानी आदमी अपने हाथ से लिखे, हल्के से वो रहेगा, उस पर अगर आदमी किताबत करेगा तो पूरा कुरान शरीफ वो खुद लिख सकता है। इस तरीके से ट्रेसिंग कुरान शरीफ को भी आम किया जाएगा और घर घर परचम रिसालत और घर घर मिलाद मुस्तफ़ा, यानी हम चाहते हैं कि हर मुसलमान के घर में दरूद पाक का विर्द किया जाए, दरूद पाक का ख़त्म किया जाए। हर मस्जिद में 12 तारीख को रसूल पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम
पर दरूद भेजने का एहतमाम किया जाए। वहाँ के इमाम, वहाँ के ट्रस्टी, वहाँ के मुसल्ली ये करें कि हर महीने की चांद की 12 तारीख को दुरूद पाक का खत्म करें। इस तरीके से सीरत मुस्तफ़ा एक किताब है जिसको घर घर पहुँचाने के लिए कम से कम हदिये पर उसको दिया जाएगा 100 रुपए में। सीरत मुस्तफ़ा जो तकरीबन 600 सफ़े की किताब है, ये घर घर पहुँचाई जाएगी। ये उर्दू में और हिंदी में ये किताबें मौजूद हैं, इंशाअल्लाह ये पहुँचाई जाएगी। ये चंद बातें जो इस वक्त जहन में आई वो आप हज़रात के सामने पेश कर दी। तालुका बदनापूर पंचायत समिती शिक्षण विभागाअंतर्गत 52वे तालुका विज्ञान प्रदर्शन, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, प्रथम क्रमांकाची शाळा संत भगवान बाबा आश्रम शाळा आणवी येथे आयोजित करण्यात आले होते। यामध्ये प्राथमिक गटातील आणि माध्यमिक गटातील एकूण 11 केंद्रावरील एकूण 45 शाळा 66 प्रयोग या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विज्ञानांचे प्रयोग वैज्ञानिक दृष्टीने समोर ठेवून विज्ञान प्रयोग केले होते। यामध्ये समाज उपयोगी आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयोगाचे प्रशिक्षण करण्यात आले। यावेळी प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा देव पिंपळगाव, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राशाळा विल्हाडी आणि तृतीय क्रमांक संत भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा आणवे यांनी पटकावला आहे। त्याचबरोबर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरे, द्वितीय क्रमांक आदर्श विद्यालय सायगाव आणि शिवाजी विद्यालय दाभाडे यांनी पटकावला आहे। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बदनापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष बदनापूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी DN क्षीरसागर आणि केळी गावांचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख गिराम सर तसेच बदनापूर तालुक्यातील सर्व केंद्रातील केंद्र प्रमुख, शाळेतील सहशिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव गीते आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांनी केलंय। क्षीरसागर DN गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती बदनापूर आज बदनापूर तालुक्यामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभाग अशा दोन्ही विभागातून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग या ठिकाणी सादर केलेले आहेत। त्यासोबतच या प्रदर्शनामध्ये शिक्षकांनी आपल्या साहित्याची मांडणीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे। तर या छोट्या छोट्या प्रयोगातूनच भविष्यामध्ये या ठिकाणी जे बालवैज्ञानिक आहेत यातूनच वैज्ञानिकांमधून या ठिकाणी संशोधक या ठिकाणी तयार होणार आहे। त्यामुळं आज या ठिकाणी या बालकांनी जे प्रयोग आणलेले आहेत त्या प्रयोगातून त्यांना या ठिकाणी शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपली या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रयोगातून ओळख दाखवलेली आहे आणि त्यातून जे संशोधन त्यांनी तयार केलेलं आहे त्या संशोधनातून या ठिकाणी या भारतीयांना त्याचा उपयोग होणार आहे। तर या ठिकाणी मी या सर्व बाल संशोधकांना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा देतो की आपण अशाच प्रकारे भविष्यामध्ये संशोधन करून या देशाची सेवा करावी। धन्यवाद। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल।
इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। गायत्री लॉन्स जालना। जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स। वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण। उपलब्ध सुविधा, प्रशस्त डोम हॉल, मुबलक पाणी उपलब्ध, पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था, स्पेशल मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन, वधूवरांसाठी स्वतंत्र रूम, वऱ्हाडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल, सर्व सोयी सुविधांयुक्त असलेले गायत्री लॉन्स। बुकिंग साठी आजच संपर्क करा। बबनदादा सो संपुटी। संपर्क क्रमांक 9317263777 किंवा 9561443777। तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा। आमचा पत्ता गायत्री लॉन्स, सोरटी नगर, अंबड रोड, जालना।